आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मनोज, मनोज. हा मॅडम. स्वानंदी आली नाही मॅडम, म्हणजे अजून तरी आली नाहीये ती. बराच उशीर झालाय ना. एव्हाना यायला हवं होतं तिने. हो ना मॅडम, तुम्ही एकदा करून बघताय का तिला फोन? म्हणजे चार माणसात असताना किंवा दंग्यात असताना घड्याळाकडे लक्ष जात नाही पोरांचं, म्हणून म्हटलं. फोन सुद्धा उचलत नाहीये. मुळात तिला परवानगी दिली ना, हेच माझं चुकलं. असं रात्री बेरात्री पार्ट्यांना जाऊन स्वतःचं नुकसान करून घेतात हे सुद्धा यांना कळत नाही. मुलीची जात म्हणजे काचेचं भांडं असतं. मी परवानगी देऊन चूक केलीये तिला. आता येऊ दे, तिचं काही खरं नाही. माझंच चुकलंय. काय यार संचिता, तू बघायला होतं ना यांच्याकडे लाईटचा काही बॅकअप आहे की नाही, जनरेटर आहे की नाही. सुजित ऐक, मी काय यार पार्टीची सगळी मजा घालवली. नॉनसेन्स. नशीब. मणी मणी काय मणी काय करतोय? सुजित मणी काय करतोय? सोड त्याला. त्याला पार्टीचं आमंत्रण नसताना सुद्धा हात घुसला. मी तंबी दिली होती आतमध्ये पाऊल टाकायचं नाही तरी हा घुसला. बरं घुसला तर घुसला. लाईट सुद्धा यानेच बंद केले. मणी तुझा काहीतरी गैरसमज होतोय. याला काय मिळणार लाईट बंद करून? सोड त्याला. युवराज हे सांगतोय समजवायला. अहो 5 स्टार पार्टी कधी पाहिलीच नव्हती. आल्या आल्या रामराम केला तुम्हाला. पार्टी बघायला म्हणून आलो तर हे मारता बघापासनं. आपल्या पार्टीत एखादा माणूस एक्स्ट्रा आल्याने आपल्याला काही फरक पडत नाहीये. आणि मला माहिती होतं तो या पार्टीत आलाय. ओके, सोड त्याला. तुझा माझ्यावर विश्वास नाही, या फालतू माणसावर विश्वास आहे. याच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. विचार याला. काय मूर्खपणा चालवलायस तू हा? सुजित, बाकी सगळ्या अरेंजमेंट्स मी बघत होते. मी लाईटचं ह्याला बघायला सांगितलं होतं. पॉवर कटची माहिती याने घ्यायला नको का? बॅकअप ठेवायला नको होता का याने? काय चाललंय हे याचं? आणि मला एक गोष्ट कळत नाही, आज काय बिनसलंय याचं? मगाशी ग्लास फोडला, आता ह्याला मारतोय. काय चाललंय काय म्हणी तुझं? ह्याला ही पार्टीच व्हायला नकोय म्हणून हे सगळं करतोय मुद्दामून. नॉनसेन्स. मणी सोड त्याला. सोड म्हणतोय ना. सुजित, तुझा माझ्यावर नाही पण या फालतू माणसावर विश्वास आहे.
विचार याला. लाईट गेल्यानंतर हा त्या खोलीकडे काय करत होता? विचार विचार. अजी वेळेला हाड आहे का यांच्या? अहो, सगळे चाचपडत होते, मी बी चाचपडत होतो. खोलीकडे काय करणार आहे? हाताला दार लागलं तेव्हा कळलं तिथं खोली आहे. हे बेना आला आणि मारायला लागलं मला. त्यांना समजा युवराज माग पडा म्हणा, सोड त्याला. तुला कळतंय का पार्टीचा मूड घालवत असतो. सोड सोड. इथे पार्टी करायचा मूड कोणाचा राहिलाय? म्हणा हे बघा, मणीच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. या तुम्ही आता. वाव, सॉरी गाईज, सगळ्या पार्टीची मजा घालवली. आधी या लाईट्सने आणि नंतर या मण्याने. नाहीतर काय, लाईट्स गेले मान्य, पण मणीला कळायला नको. मित्राच्या पार्टीत हा असा गोंधळ घालतात तेही सगळ्यांसमोर. मूर्ख कुठला. शी. सुजित, तू शांत हो, काळजी नको करू. अरे हो ठीक आहे, एक काम कर, तू घरी जा, मी सुद्धा सगळं चेक करते आणि निघते. आणि तुम्हा सगळ्यांना थँक्यू, तुम्ही आलात आणि खूप सॉरी. तुम्ही आता गेलात तरी चालेल. हा, थँक्यू. थँक्यू गाईज, थँक्यू. सुजित, सावकाश जा आणि पोचल्यावर एखादा मेसेज किंवा कॉल कर. अरविंद, आपण सगळं चेक करूया आणि निघूया. बाय, गुड नाईट. नाही, चल ना स्वानंदी, फोन उचल. स्वानंदी, कुठे आहात तुम्ही? ह्या पार्टीत थांबायचा मूड नाहीये, पण फक्त तुमच्यामुळे.